हे दृश्य पाहतोय नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात निदर्शने करत हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी काँग्रेसचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। इथेनॉल प्रकरणाचा निषेध व्यक्त करत आता आंदोलन सध्या नितीन गडकरी यांच्या घरासमोर सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नागपुरात गडकरींच्या निवासस्थानाबाहेर हे काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणात निदर्शनं देखील आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहेत। पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय नागपुरात गडकरींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। इथेनॉल प्रकरणामुळे आता गडकरींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। आंदोलनकर्ते बॅरिकेड्सवर चढून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सध्या झटापटी देखील पाहायला मिळते आपल्याला। बॅरिकेड्सवर चढून आंदोलनकर्ते आता मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपुरात गडकरींच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलनकर्ते आक्रमक झालेले देखील आपल्याला दिसून येत आहेत। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेल्याचं चित्र दिसून येत आहे। नागपुरात गडकरींच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सध्या सुरू आहे। इथेनॉल प्रकरणाविरोधात आता निषेध व्यक्त करत आंदोलनकर्ते आता नागपुरात गडकरींच्या निवासस्थानाबाहेर पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी हातात झेंडे आणि निदर्शनाचे फलक घेत हे आंदोलन सध्या गडकरींच्या निवासस्थानाबाहेर सुरू असल्याचं पाहायला मिळतं। बॅरिकेड्सवर चढून आंदोलनकर्ते आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचं काम सध्या सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय नागपुरातल्या गडकरींच्या निवासस्थानाबाहेर। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय गडकरींच्या निवासस्थानाबाहेर आता आंदोलन सुरू आहे काँग्रेसचं आणि जोरदार घोषणाबाजी करत आता हे आंदोलन सुरू आहे। काय अधिकची माहिती, काय अपडेट? अगदीच आपण नागपूरमध्ये पाहायला गेलं तर हे काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळते। काँग्रेस बहुतेक जे आहे आंदोलनाला अगदी सुरुवात झाली आणि पिकनिक पार्क आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी दोन्ही ओलांडून आंदोलक पुढे निघाले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बेरिकेडिंग मोठ्या प्रमाणात लावलेले असताना सुद्धा बेरिकेडिंग आंदोलक त्यावर सोडलेले होते। त्यामुळे आता काही आंदोलक या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पोलिसांनी न्यायालयामध्ये ताब्यात घेतलंय, मात्र अजूनही मोठी संख्या त्या ठिकाणी आंदोलकांची असल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बेरिकेडिंगवर करत जायचे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्र सरकार घोषणाबाजी देत आहेत। एकूणच ज्या पद्धतीने पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण झालं त्याच्या निषेधार्थ असेल आणि सोबतच निषेध ज्या पद्धतीने शिक्षणाचा जे कारभार सुरू आहे सोबतच महागाई आणि बेरोजगारी हे असे प्रमुख मुद्दे घेतले या ठिकाणी घोषणाबाजी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे। आणि काँग्रेस देवरिया भवनचे महालेखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गडकरी वाडा उत्तरेचं हा आंदोलन जाणार होतं, मात्र या ठिकाणी अगदी महाल परिसरामध्ये आंदोलनाला अडवलेलं आहे आणि पोलिसांनी मोठा बंदोबस्त आंदोलनाच्या पार्श्वभूमीला परिसरात संपूर्ण लावलेलं होतं। मात्र ही बेरिकेडिंग जे आहे डबल लेन बेरिकेडिंग या ठिकाणी लावलेली असतात सुद्धा युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी या पद्धतीने काँग्रेसचा ध्वज हातात घेऊन काही फलक घेऊन जे आहे बेरिकेडिंगवर चढलेले आहे आणि अगदी घोषणाबाजी देखील देत आहे। काही आंदोलकांना जे आहे पोलीस स्टँडमध्ये या ठिकाणी पोलीस बसवताना दृश्यामध्ये पाहायचे आंदोलकांची धरपकड देखील केली जाते, मात्र संख्या जी आहे आंदोलकांची मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे हे आंदोलन कधीपर्यंत चालेल आणि किती आपल्या होईल हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, मात्र या आंदोलनकर्त्यांच्या काय मागण्या आहेत, काय माहिती समोर येते का? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जे आहे नीट प्रकरणावरून जे राजीनामा झालेला होता, तर त्याच पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टाने जे आहे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा देखील राजीनामा द्यावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी जी आहे ते या ठिकाणी आंदोलकाची आहे. सोबतच देशामध्ये ज्या पद्धतीने जे आहे ते वारंवार परीक्षा पेपर जे आहे ते लीक होत आहे, सोबतच देशामध्ये वाढलेली बेरोजगारी असेल, हे संपूर्ण प्रमुख मुद्दे जे आहेत ते आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने हाती घेतले आहे. आणि अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत जे आहे ते आज घेराव घालण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला होता. मात्र अगदी रस्त्यावर जे आहे त्या ठिकाणी काही अंतरावर युवक काँग्रेसच्या आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी आता धरपकड सुरू केली आहे. मात्र युवक काँग्रेसचे अजूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी बॅरिकेडिंगवर करत जे आहे ते केंद्र सरकार विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी अगदी घोषणाबाजी येत आहे. विविध प्रकारचे फलक असतील आणि काँग्रेसचे युवक काँग्रेसचे विरोध असतील हातात घेत या ठिकाणी जे आहे ते घोषणाबाजी सुरू आहे. आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले पद्धतीने ठिकठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त या परिसरात लावला होता. त्यामुळे पोलिसांनी अगदी काही अंतरावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभे आहेत. जसे कार्यकर्ते जे आहेत ते बॅरिकेड क्रॉस करतात या ठिकाणी त्यांची धरपकड पोलिसांच्या माध्यमातून केली जाते. निश्चितच ज्ञानेश्वर, मात्र आंदोलन आहे युवक काँग्रेसचं, मात्र कोणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे काय माहिती आहे? काँग्रेसचे विदर्भातील प्रमुख जे युवक काँग्रेसचे पदाधिकारी असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग आहे. नागपूरमधील युवक काँग्रेसचे पदाधिकारी आपले असतील, त्याचबरोबर इतरही काही प्रमुख जे पदाधिकारी आहे विदर्भातील ते सर्व जे आहे ते आंदोलनामध्ये सहभाग झाले. त्यामुळे दृश्यांतर पाहण्याची संख्या जी आहे ती मोठी झालेली आहे. या ठिकाणी आपण यापूर्वी सुद्धा नागपूरमध्ये अनेक आंदोलने बघितलेले युवक काँग्रेसची, मात्र ज्या पद्धतीने आजची संख्या ती संख्या देखण्यात येते. त्यामुळे या आंदोलनाला कुठे या संख्येमध्ये बळ मिळालेलं आहे. त्याचमुळे पोलिसांची देखील गमसत जी आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. कार्यकर्ते काही कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी जरी केलेली असली तरी आपण मोठ्या कार्यकर्ते या ठिकाणी बॅरिकेडिंगवर करत जे आहे घोषणाबाजी करत आहे केंद्र सरकार विरोधामध्ये आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देत आहे. एकूणच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जे आहे आपला राजीनामा द्यावा अशा पद्धती मागणी जी आहे एकंदरीत या ठिकाणी जोर द्यायची आहे. त्यामुळे सध्या सुरू तरी या ठिकाणी पोलिसांना पोलिसांकडून आंदोलकांना धरपकड करण्याचे काम जरी सुरू असलं या पद्धतीने हे काँग्रेसचे कार्यकर्ते बॅरिकेडिंग सोडण्याचा प्रयत्न करते. मात्र अगदी बॅरिकेडिंग क्रॉस केल्याबरोबर लगेच जे पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ पोलीस त्यांना जे आहे ते ताब्यात घेत आहेत. त्यामुळे नक्कीच जे आहे ते आंदोलन आक्रमक आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या घराला घेराव करण्याचा युवक काँग्रेस त्यापासून मिळेल आंदोलन जे आहे ते घरापर्यंत पोहोचून यायचं अशा पद्धतीने जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी अधिक बंदोबस्त लावले तर त्या पद्धतीने या ठिकाणी तयारी देखील केली होती. मात्र सध्या स्थितीत तरी अजूनही युवक काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळते. निश्चितच ज्ञानेश्वर, आपण पाहतो आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव आणि धक्काबुक्की हा प्रकार देखील पाहायला मिळतोय आपल्याला. तर गडकरी यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत काही वाढ करण्यात आली आहे का? नक्कीच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर सुद्धा पोलीस सुरक्षा लावण्यात आली होती. आपण जर पाहतो या पद्धतीने पोलीस उपायुक्त या ठिकाणी जे आहे मध्यस्थळ स्वतः बॅरिकेडिंगवर करत आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती करत आहे. मात्र आंदोलन जे आहे या ठिकाणी आक्रमक आहे. अगदी बॅरिकेडिंग क्रॉस करत जे आहे या ठिकाणी समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतः पोलीस उपायुक्त जे आहे या ठिकाणी बॅरिकेडिंगवर ठेवलेला देशामध्ये आपण पाहू शकतो. अनेक आंदोलक जे आहेत या ठिकाणी आंदोलकांच्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय नेमकी मागणी आहे तुमची? मागणी काय? आपण पाहू शकतो की या ठिकाणी गडकरी यांचा राजीनामा द्यावा सोबत शिक्षणाचा कारभार मागणी आहे आंदोलकांच्या कार्यकर्ते सोडण्यासाठी या ठिकाणी काय मागणी काय निवासस्थानावर हा घेराव युवक काँग्रेस शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा घेराव काढला. राहुल
पद्धतीने जे आहे ते घोषणाबाजी या ठिकाणी एकूणच पाहायला मिळते आणि त्यांच्या अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या काही मात्र याच पद्धतीने जे आहे ते घोषणाबाजी जी आहे ते युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सुरू आहे आणि अगदी पोलीस असेल आणि आंदोलक असेल यांच्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी धमक्या त्या ठिकाणी पोलिसांची होताना पाहायला मिळते. डबल लेअर या ठिकाणी बॅरिकेडिंग लावलेली असताना सुद्धा काही आंदोलकांनी जे आहे ते बॅरिकेडिंग क्रॉस केली होती. मात्र बॅरिकेडिंग क्रॉस केलेल्या आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि काही व्हॅन जे आहे ते आता पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना देखील झालेलं आहे. मात्र अजूनही या ठिकाणी घोषणाबाजी कायम असल्याने पोलिसांचा मोठा सगळा बंदोबस्त अजूनही या परिसरामध्ये जे आहे ते या ठिकाणी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो. निश्चितच मात्र या आंदोलनामुळे वाहतुकीवर तिथे काही परिणाम झालेला आहे का? ज्ञानेश्वर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर महाल परिसरातील हे जे आहे ते पूर्ण बाजाराची लगबग असलेला हा परिसर आहे आणि अगदी छोटे रस्ते जे आहेत या परिसरात आहे. त्यामुळे मोठी वर्दळ जी आहे ते दिवसभर या ठिकाणी ग्राहकांची आणि व्यावसायिकांची असते. मात्र आज या ठिकाणी आंदोलन असल्यामुळे हा संपूर्ण रस्ता जे आहे ते या ठिकाणी सद्यस्थितीत जे आहे ते बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी तर या ठिकाणी निर्माण झालेलीच आहे. मात्र महाल परिसरामध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना देखील या रस्त्यामध्ये येण्यासाठी जे आहे ते अडचणीचा एकूणच सामना करावा लागतोय. मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर रस्ता जरी लहान असला तरी आंदोलन आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीने जे आहे ते पोलिसांचा जे आहे ते अखेर बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता. मात्र हा बंदोबस्त ओलांडून जे आहे ते आंदोलक आक्रमक होत पुढे जाण्याचा प्रयत्न करताना अजूनही दृश्यांमध्ये पाहायला मिळते. कारण की महाल परिसर जे आहे ते महाल परिसरामध्ये हे बाजार परिसर आहे आणि अगदी दिवसभर मोठी गर्दी जी आहे ते ग्राहकांची या परिसरामध्ये जे आहे ते होत असते. मात्र पुन्हा कुठेतरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही रस्ते सद्यस्थितीमध्ये जे आहे ते बंद झालेले आहे. त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना जे आहे ते मागे पोलिसांनी थांबवले. त्यामुळे एकूणच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धमक्या होतीच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जे देखील त्याचा फटका जे आहे त्या ठिकाणी एकूणच बसताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आंदोलन अजून किती वेळ चालेल त्यानुसार जे आहे ते या पद्धतीने या ठिकाणी वाहतूक कोंडी कायम राहील. त्यामुळे आंदोलन लवकर आटपेल आणि लवकरात लवकर जे आहे ते वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल अशा पद्धतीचं एक मागणी जी आहे ते या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांकडनं देखील होताना पाहायला मिळते. मात्र युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते अजूनही आक्रमक आहे आणि केंद्र सरकार असेल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल यांच्या विरोधामध्ये जे आहे ते एकूणच घोषणाबाजी अजूनही कायम या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच ज्ञानेश्वर, आपण पाहतोय युवक काँग्रेसचं आंदोलन सध्या चालू आहे आणि आक्रमकरित्या हे आंदोलन सुरू आहे. तर तुम्हाला त्या आंदोलनकर्त्यांशी काही बातचीत करता येते का? अगदी तेजल, आपण काही कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी या पद्धतीने जर पाहाल तर काही फलक घेऊन कार्यकर्ते या ठिकाणी उभे टाकलेले आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगणार, रस्त्यामध्येच अडवले तुम्हाला? ही नितीन गडकरी यांच्यामुळे जो झालेला लोकांना त्रास आहे, जनतेला होत असलेला त्रास आहे, गाड्यांचं जे नुकसान आहे, त्याच्याबद्दल आज आमचा युथ काँग्रेस यांचा एक भव्य मोर्चा आयोजित केला आहे आणि नितीन गडकरी यांच्या इस्तिफाची माग करत आहे. मात्र ही जयंतीमुळे जे आहे कोणताही नुकसान होत नाही असा दावा सरकारकडनं करण्यात तरी तुम्ही त्यांच्या हा दावा खोटा ठरत आहे. जो रस्त्याला गाड्या मुळे गाड्यांचं जे नुकसान होत आहे हा सरकारचा खोटा दावा आहे. रस्त्यामध्ये तुम्हाला अडवलेले आहे, जाऊ देवाचा प्रश्न नाही. आंदोलक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. या पद्धतीने जे आहे नितीन गडकरींचा वाडा आहे, वाड्याचा फलक देखील या ठिकाणी लोक जे आहे ते हातामध्ये घेऊन त्यांच्याशी बोलूया. काय सांगणार, काय नेमकं सांगणार? गडकरी वाडा बांधलाय त्यांनी, गडकरी राजीनामा द्यावा. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काय सांगणार तुम्हाला? रस्त्यामध्ये अडवलंय, गडकरींच्या घराकडे जाऊ देत नाही. पैशाची लूट चालू आहे सगळी, त्यामुळे हे सगळं आंदोलन आम्ही करतोय युथ काँग्रेस. आता इथे अडवल्यावर काय करणार तुम्ही? आता आमचे सगळे कार्यकर्ते एकवटले आहे. आता आंदोलनाला आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे. तुम्ही पहिले मीडियावाले
बोलून टीव्हीवर दाखवतच नाही आमच्या काँग्रेसला. आपण पाहू शकतो की आंदोलन या ठिकाणी कुठं ना कुठं जे आहे ते या पद्धतीने आक्रमक झाले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजीनामा व्हावा ही प्रमुख मागणी आहे. आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता पोलिसांच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जे आहे ते मनमोकळी करत या ठिकाणी जे आहे ते पाठीमागे पाठवण्याचा प्रयत्न केला जातो. काही कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी परतताना देखील आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळते. निश्चितच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती मिळतेच आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती पावलं उचलली जातात? काँग्रेसने घेराव घालण्याचा इशारा दिला. आता चौक आहे या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेली होती. या ठिकाणी रस्ते देखील बांधण्यात आली होती. मात्र इतर काही अंतरावर काँग्रेसच्या कार्यालयातून जेव्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी समोर आले तेव्हा अगदी हा जो पहिला बॅरिकेडिंगचा या ठिकाणी अडवणुकीचा स्थान होता हा सर्वात ते आंदोलन पुढे गेले होते. मात्र डबल जे आहे ते बॅरिकेडिंग लावत या ठिकाणी आंदोलकांना अडवण्याची पूर्ण तयारी जी आहे ते पोलिसांनी केली होती. मात्र तरी सुद्धा काही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते बॅरिकेडिंग क्रॉस करत जे आहे ते समोर गेले होते. मात्र पुनर बॅरिकेडिंगच्या पडल्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये देखील जे आहे ते त्यांना जवळच्या पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते एकूणच दिलं आहे. आणि उर्वरित जे आंदोलक होते ते आंदोलक जे आहे ते आता त्यांची विनंती करत पोलिसांनी त्यांना मागे हटवले आहे. मात्र आता काही आंदोलक जे आहे त्या ठिकाणी चिटणीस कोर्टामध्ये जे आहे त्या ठिकाणी थांबले आहे आणि अगदी या ठिकाणी आता घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी ज्या ठिकाणी बॅरिकेडिंग अडवणूक करण्यात आली होती त्या ठिकाणी आंदोलकाचे मागे पडले. मात्र या पद्धतीने आता काँग्रेस भवनाकडे जे आहे हे आंदोलन जात आहे. मात्र सध्या कोर्टामध्ये घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते आणि अगदी पोलिसांकडे जे आहे त्यांना वारंवार मागे देण्याची जी आहे ते विनंती केली जाते. आपण बघतो की पोलीस एकाचे स्वतः काही आंदोलकांना जे आहे या ठिकाणी विनंती करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता सध्या आंदोलन हे मागे हटत आहे पाहणं महत्वाचं आहे. नितीन गडकरी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून याबाबत काही प्रतिक्रिया आली आहे का? या आंदोलनावरती काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून आलेली आहे का? यापूर्वी सुद्धा या पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जे आहे ते आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी जे आहे तो आंदोलन अगदी महाल परिसरामध्ये त्या ठिकाणी आढळलं होतं. यापूर्वी आम आदमी पक्ष असेल त्यांच्याकडून देखील आंदोलन करण्यात आलं होतं. सध्यास्थितीत त्यांच्याकडनं कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, कारण की आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे आंदोलकांची परवानगी जी आहे त्या विशिष्टामध्ये त्यांच्या निवासस्थानावर काढण्याची पोलिसांनी दिली नव्हती, तरी काही आंदोलन निघाले होते. त्यामुळे जे आहे पोलिसांनी अगदी महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज आपल्याच्या अलीकडच्या आंदोलनाला जे आहे ते अडवलेलं आहे. आणि अजूनही प्रमुख पदाधिकारी त्यांना या पद्धतीने जे आहे ते आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सध्याला जे आहे ते आंदोलक आता जे आहे ते आपल्या कार्यालयाकडे माघार घेताना आपल्याला पाहायला मिळते. काही आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र काही क्षणामध्ये सुरू झालेले आंदोलन कुठेतरी आक्रमक झाले होते ना, अगदी गडकरी यांच्या घराकडे जे आहे ते शूट केले होते. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे असल्यामुळे हे आंदोलन अगदी जे आहे ते महाल परिसरातून आता माघार घेण्याची काँग्रेसवर आलेले आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, आपण पाहतोय आंदोलन सध्या गडकरींच्या निवासस्थानाबाहेर सुरू आहे. मात्र हे आंदोलन अजून तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते का? मी थोडं दुरुस्त करून घेतलं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवासस्थान तिथून जवळपास 1 किमी अंतरावरती आहे. आणि आता आंदोलक काँग्रेस भवन जे आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे त्यांना घेराव करण्यासाठी जाणार होते. मात्र या ठिकाणी चिटणीस चौकामध्ये जे आहे ते पोलिसांनी जे आहे आंदोलन केली आणि आता आंदोलन जे आहे ते आपल्या काँग्रेस भवनाकडे परत दिले. त्यामुळे आंदोलनाची माघार जे आहे ते काँग्रेसने घेतलंय. मात्र या पद्धतीने आंदोलन काही क्षणामध्ये जे आहे ते उघड झाला होता. त्यामुळे कुठे जे आहे ते पोलिसांचे मोठे गमछाक त्या ठिकाणी झाली. बॅरिकेडिंग क्रॉस करत काही कार्यकर्ते जे आहे ते पुढे निघून गेले होते. त्यामुळे पोलिसांना जे आहे आंदोलकांना ताब्यात घ्यावं लागलं आणि आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते मागल्या पावली जे आहे ते आपल्या काँग्रेस भवनाकडे आता परतताना दृश्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत या आंदोलकांना पोलिसांनी जे आहे ते जाऊ दिलेले नाही. आणि चिटणीस चौकामध्ये म्हणजे काँग्रेस भवनापासून जवळपास 500 ते 600 मीटर अंतरावर जे आहे ते आंदोलकांना पोलिस आणि काही आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलं आणि उर्वरित आंदोलक आता परत आपल्या काँग्रेस भवनाकडे जे आहे ते परतताना आपल्याला पाहायला मिळते. तेजल, निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.